अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या युद्धामुळे दोन्ही देशाचे संबंध हे ताणलेले आहेत। खरं तर एकामेकावरती हल्ले प्रतिहल्ले अवघ्या जगाने पाहिलेले आहेत। मी सध्या पुण्यातील संभाजी उद्यानामध्ये आहे आणि या उद्यानामध्ये आपण जो हा रणगाडा पाहत आहेत, खरं तर हा रणगाडा 5 डिसेंबर 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये राजस्थान या ठिकाणी झालेल्या युद्धाची म्हणजे भारतीय सैन्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची परिसीमा दाखवणारं खरं तर हे प्रतीक आहे। भारतीय सैन्याने पाकिस्तानचा त्या युद्धामध्ये पराभव केलेला होता आणि पराभव केल्याच्या नंतर भारताने पाकिस्तानचं हा रणगाडा खरं तर जप्त केलेला होता आणि हा जप्त केलेला रणगाडा सध्या पुण्यातील संभाजी उद्यानामध्ये सर्वांना पाहण्यासाठी ठेवलेला आहे। खरं तर या रणगाड्याकडे पाहिल्याच्या नंतर भारतीय जे सैन्य आहे या सैन्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा खरं तर हा रणगाडा आहे। त्यावेळेस खरं तर राजस्थानमध्ये घनघोर असं युद्ध झालेलं होतं आणि या युद्धामध्ये भारत देशानं पाकिस्तानचा पराभव केलेला होता आणि या पराभवामध्ये भारतानं हे पाकिस्तानचा जो रणगाडा आहे तो जप्त केलेला आहे आणि हा जप्त केलेला रणगाडा तेव्हापासून खरं तर या संभाजी उद्यानामध्ये सर्वांसाठी पाहायला ठेवलेला आहे। त्यावेळेस जे युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामधूनच त्यावेळेस तत्कालीन ज्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि त्यावेळेस खरं तर बांगलादेशाची निर्मिती या युद्धाच्या नंतर झालेली होती। त्या युद्धामध्ये ज्या भारत देशानं आपल्या शौर्याची एक परिसीमा गाठली होती आणि परिसीमा गाठल्याच्या नंतर जो हा रणगाडा जप्त केलेला आहे तो जप्त केलेला रणगाडा सध्या पुण्यातील या संभाजी उद्यानामध्ये ठेवलेला आहे। अनेकांचा खरं तर हा आकर्षण बनत आहे आणि या रणगाड्याकडे पाहिल्याच्या नंतर खरं तर भारतीय जे जवान आहे त्यांचं जे शौर्य आहे त्यांचा जो पराक्रम आहे याची साक्ष देणारा हा रणगाडा आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।